पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालं। राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, येणारे 1 सप्टेंबर 2026 पासून पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना रेशन कार्डवरती 9,000 रुपये मिळणार आहेत। बघा, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सण आहे। तर हा रक्षाबंधनचा सण झाल्यानंतर तुम्हाला रेशन कार्डवरती म्हणजेच तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर या दोन्ही रेशन कार्डवरील सर्व नागरिकांना या ठिकाणी 9,000 रुपये मिळणार आहेत। बघा, सरकारच्या माध्यमातून म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तर या दोघांच्या माध्यमातून तुम्हाला रेशन कार्डवरती फक्त वर्षानुवर्ष गहू आणि तांदूळ दिले जात होते आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे की रेशन कार्डवरती दिले जाणारे गहू आणि दिले जाणारे तांदूळ हे चांगल्या प्रकारचे देत नाहीत। रेशन कार्डवरील गव्हामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये किडे पाहायला मिळतात, रेशन कार्डवरील तांदळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कीड पाहायला मिळते। परंतु इथून पुढे तुम्हाला आता रेशन कार्डवरती चांगल्या प्रकारचे गहू आणि चांगल्या प्रकारचे तांदूळ देण्यात येणार आहे, कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी डॉक्टरांच्या माध्यमातून रेशन कार्डवरील गहू आणि रेशन कार्डवरील तांदूळ याच्यावरती या ठिकाणी संशोधन केलेले आहे। या संशोधनामध्ये असे लक्षात आलेले आहे की रेशन कार्डवरती दिले जाणारे गहू आणि रेशन कार्डवरती दिले जाणारे तांदूळ तर याच्यामध्ये जास्त पौष्टिकता नसल्याचे सरकारच्या सुद्धा लक्षात आलेले आहे। त्यामुळे रेशनधारकांच्या आरोग्याला कोणताही धोका निर्माण झाला नाही पाहिजे, रेशनधारकांचे आरोग्य चांगल्या प्रकारे राहिले पाहिजे या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून पिवळ्या रेशन कार्डवरती आणि केसरी रेशन कार्डवरती तुम्हाला इथून पुढे चांगल्या प्रकारचे गहू आणि चांगल्या प्रकारचे तांदूळ देण्यात येणार आहेत। या गहू तांदळासोबत तुम्हाला रेशन कार्डवरती प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये आता घेता येणार आहे। तर आता आपण वेळ न घालवता कसा हा लाभ घ्यायचा आहे म्हणजेच रेशन कार्डवरील या 9,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत तर याची तुम्हाला संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे। आता बघा रेशनधारकांनो, आपण सर्वात अगोदर या ठिकाणी 9,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती पाहून घेऊयात। बघा, पात्रता पाहण्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजेत। जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील तरच तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे खऱ्या अर्थाने 9,000 रुपयांची प्रतीक्षा आता संपणार आहे। बघा, राज्यामधील भरपूर नागरिकांकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड आहेत, परंतु राज्यातील काही नागरिकांकडे पांढरे रेशन कार्ड सुद्धा आहेत। तर तुमच्याकडे जर पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। परंतु जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला त्या रेशन कार्डवरील या 9,000 रुपयांचा लाभ आता तुम्हाला घेता येणार नाही। त्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी रेशनधारकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तरच हा व्हिडिओ तुम्ही सविस्तर पहा। परंतु जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही। त्यामुळे हा व्हिडिओ नाही पाहिला तरी पण चालू शकेल। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने पिवळ्या रेशन कार्डवरती आणि केसरी रेशन कार्डवरती हे 9,000 रुपये कसे मिळवायचे आहेत याचेच तुम्हाला आता संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे। त्यामुळे या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर पाहणं गरजेचं आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने पात्रता पाहणार आहोत। यासोबत रेशन कार्डवरील या 9,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे याची माहिती सुद्धा तुम्हाला देत आहे, कारण रेशनधारकांना तुम्हाला वर्षानुवर्ष या रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ मिळाले होते, परंतु इथून पुढे तुम्हाला आता या गहू तांदूळासोबत 9,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये आता मिळणार आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने रेशन कार्डवरील या 9,000 रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी काय करायचे आहे
याचीच तुम्हाला आता संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे। त्यामुळे पुढचे 2 मिनिटं हा व्हिडिओ सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने रेशन कार्डवरील या ठिकाणी 9,000 रुपयांचा लाभ कसा घ्यायचा आहे याची माहिती तुम्हाला आता समजून जाणार आहे। आता बघा रेशनधारकांनो, सर्वात अगोदर आपण रेशन कार्डवरील या 9,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत तर या पात्रता आता आपण पाहणार आहोत। परंतु या पात्रता पाहण्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि रेशनधारकांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्या राज्याचे या ठिकाणी राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा बीजेपीचं सरकार आहे। तर या सरकारच्या माध्यमातून हा क्रांतिकारक निर्णय आता घेण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला दिलासा मिळत आहे आणि रेशनधारकांनो, तरच तुमची खऱ्या अर्थाने या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे। आता बघा रेशनधारकांनो, वेळ न घालवता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात की पिवळ्या रेशन कार्डवरती आणि केसरी रेशन कार्डवरती 9,000 रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहोत। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि तुम्हाला सुद्धा या पिवळ्या रेशन कार्डवरती आणि केसरी रेशन कार्डवरती हे 9,000 रुपये मिळवायचे असते तर तुम्ही हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं आता सविस्तर पाहणं गरजेचं आहे। तर आता आपण वेळ न घालवता सर्वात अगोदर पात्रता पाहून घेऊयात। यासोबत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पिवळ्या रेशन कार्डवरती आणि केसरी रेशन कार्डवरती हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहोत। तर बघा रेशनधारकांना, तुम्हाला वर्षानुवर्ष सरकारने फक्त रेशन कार्डवरती गहू आणि तांदूळ दिलेले होते, परंतु इथून पुढे तुम्हाला पिवळ्या रेशन कार्डवरती आणि केसरी रेशन कार्डवरती विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। यासोबत रेशनधारकांना तुम्हाला रेशन कार्डवरती आता पैसे सुद्धा देण्यात येणार आहेत। एकंदरीत आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा लाभ दिला जात आहे, कोणकोणत्या बँकेमध्ये हा लाभ दिला जाणार आहे, पात्रता कोणकोणत्या लावण्यात आलेल्या आहेत याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती पाहत आहोत। त्यामुळे पुढचे 2 मिनिटं हा व्हिडिओ सविस्तर पाहणं गरजेचं आहे। आता बघा मित्रांनो, वेळ न घालवता आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे यासोबत सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहणार आहोत। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, पिवळ्या रेशन कार्डवरती आणि केसरी रेशन कार्डवरती 9,000 रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे याची माहिती तुम्हाला देत आहे। परंतु रेशनधारकांना, तुम्हाला रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ मिळणार नाहीत, यासोबत रेशनधारकांना तुम्हाला रेशन कार्डवरती आता पैसे सुद्धा मिळणार आहेत। यासोबत तुम्हाला विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये आता दिला जाणार आहे। मग रेशनधारकांना कोणकोणत्या योजनांचा लाभ दिला जाणार आहे, रेशन कार्डवरती हे जे पैसे दिले जाणार आहेत ते पैसे कसे दिले जाणार आहेत याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती पाहत आहोत। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर पाहणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला रेशन कार्डवरील 9,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। रेशन कार्डवरील विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये आता तुम्हाला घेता येणार आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये या ठिकाणी हा लाभ आता देण्यात येत आहे याचीच माहिती आता तुम्हाला सांगत आहे। म्हणजेच अर्ज करण्यापासून ते तुमच्या खात्यामध्ये 9,000 रुपये येण्यापर्यंत संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती आता तुम्हाला सांगत आहे। त्यामुळे पुढचे 2 मिनिटं हा व्हिडिओ सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळेल आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा रेशनधारकांनो, वेळ न घालवता आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही पिवळे रेशन कार्ड धारकांवरती आणि केसरी रेशन कार्ड धारकांवरती अन्याय होणार नाही
जे रेशनधारक गरजू असतील, खरोखर पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील, त्याच रेशनधारकांना हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये आता दिला जात आहे. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने रेशन कार्डवरील या 9,000 रुपयांचा लाभ कसा घ्यायचा आहे याचीच माहिती तुम्हाला आता सविस्तर पद्धतीने सांगत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही सविस्तर पाहणं गरजेचं आहे. तर बघा, सर्वात अगोदर आपण या ठिकाणी 1 सप्टेंबर पासून रेशन कार्डवरती हे जे नवीन या ठिकाणी योजना सुरू होत आहे, ज्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला रेशन कार्डवरती 9,000 रुपये दिले जाणार आहेत. तर याची तुम्हाला संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे. त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची या ठिकाणी रेशन कार्डवरील 9,000 रुपयांची प्रतीक्षा आता संपून जाईल. तर आता आपण वेळ न घालवता रेशन कार्डवरील या 9,000 रुपयांचा लाभ कसा घ्यायचा आहे. 9,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, अर्ज कसा करायचा आहे आणि हे पैसे तुम्हाला रेशन दुकानामध्ये मिळणार आहेत की डायरेक्ट तुम्हाला योजनांचे जसे पैसे मिळतात तसे डायरेक्ट खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत का, याचीच तुम्हाला आता माहिती देत आहे. त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पहा. आता बघा रेशनधारकांनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून सरकारकडे मागणी करत होता की सरकार मायबाप, तुम्ही रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ देता, परंतु आम्हाला आमचे जीवन जगण्यासाठी थोड्याफार पैशांची मदत करा. तर अशा सर्व गोष्टींचा विचार करून सरकारच्या माध्यमातून हा क्रांतिकारक निर्णय राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी घेण्यात आलेला आहे. त्यामुळे रेशनधारकांनो, तुम्हाला आता दिलासा मिळत आहे. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने रेशन कार्डवरील या 9,000 रुपयांचा लाभ कसा घ्यायचा आहे, हा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे, कसा आणि कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत याचीच माहिती आता तुम्हाला देत आहे. तर बघा, सर्वात अगोदर तुम्हाला पात्रता सांगत आहे. तर बघा, पहिली पात्रता म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. दुसरी पात्रता, तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे. तिसरी पात्रता, तुमच्या घरातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. पुढची पात्रता, घरामधील कोणताही सदस्य रिटायर पेन्शनधारक नसायला पाहिजे. जर तुम्ही अशा पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तरच रेशनधारकांना तुम्हाला रेशन कार्डवरील या 9,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये आता मिळणार आहे. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात की रेशन कार्डवरील या 9,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे त्याची माहिती देत आहे. तर बघा रेशनधारकांना, तुम्हाला वर्षानुवर्ष गहू आणि तांदूळ मिळालेले होते, परंतु ते सुद्धा चांगल्या क्वालिटीचे देण्यात येत नव्हते. परंतु इथून पुढे म्हणजेच 1 सप्टेंबर पासून तुम्हाला चांगल्या प्रकारचे गहू, चांगल्या प्रकारचे तांदूळ देण्यात येणार आहेत. यासोबत रेशनधारकांना तुम्हाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी पैशांची मदत सुद्धा सरकार करणार आहे. बघा, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील रेशनधारकांचे आर्थिक जीवन आता सुधारणार आहे. रेशनधारक आता प्रचंड खुश होणार आहेत, कारण सरकारच्या माध्यमातून क्रांतिकारक हा निर्णय राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी घेण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला आता दिलासा मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने तुमचे या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने पिवळ्या रेशन कार्डवरती आणि केसरी रेशन कार्डवरती हे 9,000 रुपये कसे मिळवायचे आहेत याचीच माहिती तुम्हाला आता सांगत आहे. आता बघा रेशनधारकांनो, ही माहिती आपण पाहणार आहोत, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे किंवा केसरी रेशन कार्ड आहे तर त्यांना दिलासा दिला जात आहे आणि त्यांची प्रतीक्षा संपवली जात आहे. तर बघा रेशनधारकांना, मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी काही आनंदाचे निर्णय घेतलेले आहेत. त्या काही आनंदाच्या निर्णयांपैकी पहिल्या निर्णयाअंतर्गत रेशनधारकांना आता रेशन कार्डवरती चांगल्या प्रकारचे गहू, चांगल्या प्रकारचे तांदूळ देण्यात तर येणार आहेत. यासोबत रेशनधारकांना तुम्हाला रेशन कार्डवरती आता पैसे सुद्धा मिळणार आहेत. रेशन कार्डवरती तुम्हाला विविध योजनांचा लाभ सुद्धा देण्यात येणार आहे. त्यामुळे काळजी करू नका, फक्त रेशन कार्ड अपडेट करा, रेशन कार्डची KYC करा, रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करा. तर असे महत्त्वाची कामे तुम्ही त्वरित करून ठेवायची आहे. लवकरच तुम्हाला रेशन कार्डवरती पैसे देण्यात येणार असून या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारचे गहू, चांगल्या प्रकारचे तांदूळ
पत्र सुद्धा देण्यात येणार आहे। त्यामुळे कोणत्याही रेशनधारकांनी काळजी करू नये। तुम्हाला सर्वांना हाला प्राथमिक स्वरूपामध्ये आता देण्यात येणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा।